झटपट आणि झणझणीत अशी पावभाजी आपण बघणार आहोत, तीही फक्त 15 मिनिटामध्ये. तर संपूर्ण भाज्या मी ते कुकरमध्ये घेतलेल्या आहे. यात मी सिमला मिरची, गाजर, बटाटा आणि टोमॅटो घेतलेले. त्याचबरोबर थोडेसे मी इथे फ्लावर, वाटाणे आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे. हे एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यात थोडंसं पाणी टाकून कुकरला याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 3 शिट्ट्या काढल्यानंतर ह्या भाज्या बघा मऊसूत अशा शिजून तयार आहेत. त्या आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायच्या आहे. कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापण्यास सुरुवात झाली की त्यात आपल्याला थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही मसाले टाकायचे, ज्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकून घेणार आहे. पावभाजी मसाला थोडा जास्तच टाकायचा, म्हणजे आपल्या पावभाजीची चव खूप छान येते. हे मसाले 2 मिनिटांसाठी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. नंतर आपण ज्या भाज्या शिजून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. चवीपुरतं आपल्याला यात मीठ टाकायचं आहे आणि हे संपूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अतिशय झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते. चवीलाही अप्रतिम बनते. यात थोडंसं बीट आवर्जून घालावं, याने आपल्या पावभाजीचा कलर खूप छान येतो. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली पावभाजी इथे बनवून तयार आहे. चवीपुरतं मीठ आणि वरतून थोडंसं मी इथे बटर टाकून घेतलेले, त्यामुळे मस्त अशी बटरी आपली पावभाजी इथे बनवून तयार आहे. बघा, रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.